मकर संक्रांत म्हटली की बायकांची तरी वेगळीच एक मज्जा असते. चला तर रामकृष्ण हरी मंडळी. चला तर आम्ही चाललो होतो बाहेर. मग इथं फ्रेश असं मंदिराच्या बाहेर फुलं बघून मन अगदी फ्रेश होऊन गेलं. मग बाहेर जात होतो. मग पण आमच्या रुद्राला मंदिरात जायचं होतं. मग त्यासाठी मंदिरात पण घेऊन गेलो, कारण तो त्याचे बाबा असल्यानंतर त्याला माझी गरज पण पडत नाही. त्याची आणि त्याच्या बाबाची मस्ती चालू असते. त्याला छान वाटतं बाबा असल्यावर. मग काय ते दोघं पुढे जात होते मस्त असं मज्जा करत. मग आमच्या साहेबाचं का मस्त मज्जा, मग त्याला बाबा असल्यानंतर मज्जा करायला भेटते, त्याला माहीत असते ना, म्हणून तर खूपच मजेत चालू असतं. मस्त असं मंदिरात दर्शन वगैरे करून घेतलं. रुद्रला तर सवय पडली, आम्ही रोज घेऊन जात असल्यामुळे ना, त्यामुळे रुद्र मस्त असं मज्जा करतो त्या मंदिरात. शंभो वगैरे केलं. तिथून आलो इथं हनुमान मंदिराकडे. ह्या पण मंदिरात मस्त असं दर्शन करून घेतलं. बाबासोबत त्याला शंभो वगैरे करायचं होतं. आणि ते त्याला जास्त म्हणजे टिक्की लावायला तर खूपच आवडतं. बाबाला सांगत होता टिक्की लावा. मग तिथून निघालो मैदानात. मग मैदानात काही तर पतंग उडवायची चालू होतं. मग काय झाली ना मकर संक्रांतीची सुरुवात. तिथं सगळं ते पतंग उडवायचं रुद्रला थोडं दाखवलं, आणि रुद्राची थोडी पळापळी चालू होती. तर मस्त असं मैदानात फिरला. तिथून घरी आल्याच्या नंतर मेघा थोडं संक्रांतीचं वाण वगैरे आणली होती, साफसफाई करत बसली होती. मग मी लागले स्वयंपाकात काय पालकचा गरगट्टा, भाकर आणि भात होतं. मस्त असं जेवण वगैरे केलं, आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते संक्रांतीचं काय खरेदी केलं. तोपर्यंत बाय.